Hello everyone, today we are going to learn Standard 7 Maths Practice Set 19. Draw the pairs of angles as described below. If that is not possible, say high. इथे आपल्याला काही डिस्क्रिमिनेशन दिलेलं आहे, त्या अकॉर्डिंग आपल्याला पेअर राईट करायचे आहे. जर त्या पेअर राईट करणे पॉसिबल नसेल तर का नसेल ते रिझन आपल्याला इथे राईट करायचं आहे. फर्स्ट दिलेली आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल दॅट आर नॉट ॲडजसंट. असे अँगल्स आपल्याला राईट करायचे आहे की ते कॉम्प्लिमेंटरी असले पाहिजे बट ते ॲडजसंट नसले पाहिजे. ओके, आपल्या सर्वांना माहितीच आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या ॲडिशन जी आहे ती 90 डिग्री असते. ओके, सो असे आपल्याला टू अँगल्स इथे ड्रॉ करायचे आहे, ते 90 डिग्रीचे असायला पाहिजे बट इथे ते ॲडजसंट नसायला पाहिजे. सपोज फॉर एक्झाम्पल मी इथे एक फिगर ड्रॉ करते, ही 90 डिग्री आहे. हे समजण्यासाठी आपण ड्रॉ करत आहे रफ. ओके, ही 90 डिग्री आहे. या 90 डिग्रीमध्येच मी आणखी इथे मध्ये एक अँगल ड्रॉ केला तर हा 45चा होणार आणि हा 45चा अँगल होणार. 45 आणि 45 किती होणार? 90 डिग्री. ओके, म्हणजे हे दोन्हीही अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल तर होतील बट हे दोन्हीही अँगल ॲडजसंट अँगल होणार आहेत बिकॉज त्यांचा एक जो आर्म आहे त्यांची ही कॉमन आर्म आहे आणि व्हर्टेक्स पण कॉमन आहे, म्हणून ते ॲडजसंट अँगल होतील. ॲडजसंट अँगल म्हणजे काय? त्यांचा एक कॉमन व्हर्टेक्स आणि कॉमन आर्म असते, त्यांना आपण ॲडजसंट अँगल म्हणतो. बट यामध्ये या स्टेटमेंटमध्ये आपल्याला ॲडजसंट अँगल काढायचे नाही, नॉट म्हटलेलं आहे, काढायचे नाही, हे ॲडजसंट अँगल आहे. तर असेच आपल्याला सेपरेट अँगल ड्रॉ करायचे आहेत, तेव्हाच ते कॉम्प्लिमेंटरी अँगल असणार आहेत जे की ॲडजसंट नसतील. अंडरस्टँड? ही फिगर रफ फिगर काढलेली आहे आपल्याला समजण्यासाठी. अशा प्रकारची फिगर न काढता आपल्याला सेपरेट अँगल ड्रॉ करायचे आहे आणि त्या दोन्हीही अँगलची ॲडिशन 90 असायला पाहिजे. अंडरस्टँड? आता या ठिकाणी आपण कोणतीही पेअर घेऊ शकतो, त्या अँगलची ॲडिशन 90 यायला पाहिजे. सपोज 70-20, वन अँगल 70 सेकंड अँगल 20 ही पण घेऊ शकतो, किंवा वन अँगल 60 सेकंड अँगल 30, किंवा वन अँगल 50 सेकंड अँगल 40. अशी कोणतीही अँगलची पेअर तुम्ही घेऊ शकता ॲज युअर विश. मी इथे 60 आणि 30 डिग्रीचे अँगल राईट करते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही डिग्रीचे अँगल राईट करू शकता बट त्या पेअरची ॲडिशन 90 डिग्री यायला पाहिजे. ओके, सो इथे अँगलसाठी एक बेसलाईन आपण ड्रॉ करून घेऊ. ही फर्स्ट अँगलची बेसलाईन आणि इथेच मी सेकंड अँगलची बेसलाईन पण ड्रॉ करून घेते. ओके, मला इथे 60 डिग्रीचा आणि इथे 30 डिग्रीचा घ्यायचा आहे. सो इथे प्रोटेक्टर प्लेस करायचा आहे बरोबर मिडल पॉईंटवर. तुम्हाला माहितीच असेल प्रोटेक्टर कसा प्लेस करायचा, आणि या लाईनवरती ही प्रोटेक्टरची लाईन स्ट्रेट यायला पाहिजे. ओके, 60 डिग्रीचा पाहिजे तर 60 डिग्री कुठे आहे? इथे एक पॉईंट घेऊ आणि हे स्केलने इथे अटॅच करून घेऊ. ओके, 60 डिग्री आणि इथे ABC नाव देते मी. ओके, नेक्स्ट आता इथे हा आपल्याला 30 डिग्रीचा घ्यायचा आहे. सो प्रोटेक्टर प्लेस करते. प्रोटेक्टर बरोबर प्लेस करायचा आहे मिडल पार्टला. इथे जे बेसलाईन घेतली आपण तो जो एक व्हर्टेक्स आहे तो मिडल पार्ट यायला पाहिजे आणि बेसलाईनच्या वरती ही प्रोटेक्टरची लाईन यायला पाहिजे. आता मला 30 डिग्री घ्यायचा आहे. सो इथे 30 डिग्रीला पॉईंट आणि स्केलने हे मॅच करून घेते. ही लाईन पण थोडी एक्स्ट्रा घेते मी. थर्टी डिग्री आणि इथे PQR. ओके, हा 60 डिग्री, हा 30 डिग्री, दोन्हीही अँगलची ॲडिशन केली तर 90 डिग्री येणार आहे. म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे आणि
नॉट ॲडजसंट आहे, म्हणजे सेपरेट सेपरेट अँगल आहे. ॲडजसंट जर असेल ना तर ती एकाच फिगरमध्ये 2 अँगल्स येणार आहेत. इथे आपल्याला नॉट ॲडजसंट म्हटले ना, म्हणून आपण इथे सेपरेटली हे अँगल राईट केले. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 2 आहे अँगल इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. या क्वेश्चनमध्ये आपल्याला असे अँगल पाहिजे की ते लिनियर पेअर असायला पाहिजे, बट ते सप्लिमेंटरी पेअर नसायला पाहिजे. तर बघा, लिनियर अँगलची पेअर जी असते ही 180 डिग्रीमध्येच असते. ओके, लिनियर अँगल हे 180 डिग्रीमध्येच आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. सो इथे समजण्यासाठी मी अँगल ड्रॉ करून घेतलेले आहे. सो इथे एक स्ट्रेट लाईन घेतली आणि त्या स्ट्रेट लाईनवरती असे 2 अँगल घेतलेले आहे. हा फर्स्ट अँगल आहे आणि हा सेकंड अँगल आहे. ही लिनियर पेअर आहे. बट आता आपल्याला सप्लिमेंटरी नाही पाहिजे, लिनियर पाहिजे बट सप्लिमेंटरी नाही पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की सप्लिमेंटरी अँगलची जी 2 अँगलची ॲडिशन आहे ती 180 डिग्री येत असते. तर इथे 180 डिग्री येणारच आहे, बिकॉज ही स्ट्रेट लाईन आहे ना, इथे खाली स्ट्रेट लाईन असली म्हणजे 180 डिग्रीचीच ॲडिशन येणार आहे दोन्ही अँगलची. हा अँगल आपण या प्रकारे पण घेतला किंवा या प्रकारे पण घेतला तरीही त्या दोघांची ॲडिशन 180 डिग्रीज येणार आहे. म्हणजे इथे लिनियर पेअर जे आहे ते ऑलवेज सप्लिमेंटरी अँगलच असतात. ओके, सो इथे हे पॉसिबल नाही, हा अँगल इथे ड्रॉ करणे पॉसिबल नाही. सो आपल्याला हा अँगल इथे ड्रॉ करायचा नाही. लिनियर पेअरचा अँगल आपण ड्रॉ केला, बट हा सप्लिमेंटरी पण आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं की तो सप्लिमेंटरी पाहिजे नाही, तशा प्रकारचा अँगल आपण ड्रॉ करू शकत नाही. म्हणून इथे आपण लिहायचं आपलं स्टेटमेंट, नॉट पॉसिबल because the linear pair angles are always supplementary angles. ओके, पॉसिबल का नाही, कारण की लिनियर पेअरचे जे अँगल आहे ते ऑलवेज सप्लिमेंटरी अँगलच असतात. म्हणजे हे पण 180 डिग्रीमध्येच येणार आहे आणि सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन पण 180 डिग्रीज येणार आहे. क्वेश्चनमध्ये नॉट म्हटलेला आहे ना, जर क्वेश्चनमध्ये हा नॉट वर्ड दिलेला नसता तर आपण अँगल इझिली ड्रॉ करू शकलो असतो. ओके, एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय डिस्क्रिप्शन दिलेलं आहे बघा. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. बघा, इथे कॉम्प्लिमेंटरी अँगल पाहिजे आहे, बट ते लिनियर पेअर पाहिजे नाही. लिनियर पेअर आपण मागेच बघितलेला आहे. लिनियर पेअरचे अँगल कसे असतात, एका स्ट्रेट लाईनमध्ये असतात, लिनियर लाईनमध्ये असतात ना, तर ते लिनियर पेअरचे अँगल होतील. इथे कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला फाइंड करायचे आहे, बट ते लिनियर पेअर नको, म्हणजे स्ट्रेट लाईनवरती घ्यायचे नाही. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच असेल आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे असे 2 अँगल ज्यांची ॲडिशन 90 डिग्री यायला पाहिजे. मग तुम्ही कोणतीही मेजरमेंट्स तिथे घेऊ शकता. 30, 60, 70, 20 असे प्रकारचे तुम्ही कोणतेही मेजरमेंट घेऊ शकता आणि त्याची ॲडिशन 90 डिग्री यायला पाहिजे. तर आता इथे आपल्याला लिनियर पेअर सांगितले नाही तर आपण स्ट्रेट लाईनवर घेणार नाही. आपण इथे सेपरेट पण अँगल राईट केले तरी चालते. 1 अँगल 30, सेकंड अँगल 60 किंवा 1 अँगल 70, सेकंड अँगल 20 किंवा 45 आणि 45 असे 2 अँगल राईट केले तरीही चालेल. कोणत्याही प्रकारचं मेजरमेंट घेऊ शकता, फक्त दोघांची ॲडिशन 90 यायला पाहिजे. ओके, सो इथे मी 30 आणि 60चं मेजरमेंट घेते. फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे बेसलाईन ड्रॉ करून घेऊ. बेसलाईन इथे आपण अंदाजेच घेणार आहे दोन्हीही अँगलसाठी. आता हा अँगल मी 60 डिग्रीचा आणि हा अँगल 30 डिग्रीचा घेते. प्रोटेक्टर बरोबर प्लेस करायचा आहे, तुम्हाला माहितीच असेल, मिडल पार्ट बरोबर पॉईंटवरती आणि प्रोटेक्टरची लाईन बरोबर या आपण घेतलेल्या बेस लाईनवरती. हा 60चा घेणार आहे, 60 इथे आहे.
इथे आपण नाव देऊ ए बी सी नेम अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, आणि हा अँगल घ्यायचा आपल्याला 30 डिग्री. हा 60चा आहे, हा 30चा घ्यायचा, जेणेकरून दोघांची ॲडिशन केली तर 90 डिग्री येणार आहे. ओके, थर्टी डिग्रीला एक पॉइंट, PQR, अँगल PQR इज इक्वल टू 30 डिग्री. ओके, बघा इथे आपण 60 आणि इथे 30 घेतलं, दोघांची ॲडिशन केली, 90 आलं, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला मिळालेली आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर फाइंड केली. बट हे आता लिनियर पेअरमध्ये आहे का? नाही. इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये तेच म्हटलेलं आहे की ती लिनियर पेअर पाहिजे नाही. ओके, आपण इथे या प्रकारे पण पेअर फाइंड करू शकतो. आता इथे मी रफ फिगर ड्रॉ करून घेते तुम्हाला समजायला. सपोज हा 90 डिग्रीचा आपण वन अँगल घेतलेला आहे. या 90 डिग्रीच्या अँगलमध्ये आपण इथे कोणतेही अँगल घेऊ शकतो ना. इथे 60 आणि इथे 30, किंवा या 90 डिग्रीच्या अँगलमध्ये जर आपण मिडल पार्टमध्ये एक लाईन ड्रॉ केली तर हा 45 हा 45 होणार आहे. सो अशा प्रकारचे अँगल पण आपण ड्रॉ करू शकतो. हे पण कॉम्प्लिमेंटरी अँगलच होणार आहे. हा 45 आणि हा 45. ओके, हे कॉम्प्लिमेंटरी अँगलच होणार आहे. हे लिनियर पेअरमध्ये आहेत का? नाही. लिनियर पेअरमध्ये कसे असतात आपण इथं बघितलंच होतं मागच्या एक्झाम्पलमध्ये, की सपोज ही एक स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईनवरती आपण कशीही लाईन ड्रॉ केली, अशी या प्रकारे कशीही लाईन ड्रॉ केली तर हे 180 डिग्रीचेच येणार आहे. अंडरस्टँड? लिनियर पेअर पाहिजे नाही. सो आपल्याला हे अशा प्रकारचा अँगल पाहिजे नाही. तर तुम्ही अशा प्रकारचा अँगल ड्रॉ करू शकता किंवा असे दोन अँगल पण ड्रॉ करू शकता. एक्झाम्पल नंबर 4 आहे ॲडजसंट अँगल विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. ॲडजसंट अँगल पाहिजे आहे बट लिनियर पेअर पाहिजे नाही. ठीक आहे, ॲडजसंट पेअरची कंडिशन अशी आहे की त्यांचा कॉमन व्हर्टेक्स असायला पाहिजे आणि कॉमन आर्म असायला पाहिजे. ठीक आहे, तर लिनियर पेअर काय आहे? लिनियर पेअर म्हणजे 180 डिग्री मेजरमेंट असते लिनियर पेअरची, स्ट्रेट लाईनमध्ये असते. तर आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये न घेता 180 डिग्रीपेक्षा कमी घ्यायचा आहे. बरोबर ना? कारण की लिनियर पेअर आहे ही 180 डिग्रीची असते. तर आपल्याला 180 डिग्रीपेक्षा कमी घ्यायचे आहेत अँगल आणि ते ॲडजसंट म्हणून शो करायचे आहे. 180 डिग्रीपेक्षा आपल्याला कमी पाहिजे तर आपण 110 डिग्री घेणार आहे इथे. ओके, तुम्ही तुमच्या अंदाजाने कितीही मेजरमेंट घेऊ शकता, फक्त ते 180 पेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे, तर इथे 110. बघा ही बेसलाईन ह्या साईडला येते ना प्रोटेक्टरमध्ये, तर मी इथे हा 0 आहे, 0 पासून इथून काउंट करत घेत आहे 110 पर्यंत. एक डॉट, ओके, हा अँगल आहे 110 डिग्रीचा. बट आता यामध्ये आपल्याला एक व्हर्टेक्समधून एक मिडल लाईन ड्रॉ करायची आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही कुठेही मिडल लाईन घेऊ शकता, असं नाही की मध्येच आली पाहिजे. ठीक आहे, मी इथे मध्येच एक मिडल लाईन घेत आहे. झाले आपले ॲडजसंट अँगल. बघा हा वन अँगल आहे आणि हा सेकंड अँगल आहे ना इझी. मग इथे आपण नेमिंग देणार आहे A B C D. अँगल ABC and angle CBD are adjacent pair. ओके, हे ॲडजसंट पेअर आहे बट लिनियर आहे का? नाही. एका स्ट्रेट लाईनमध्ये
नाही. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 5 आहे अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजसंट. बघा इथे आपल्याला काय पाहिजे, कॉम्प्लिमेंटरी पण अँगल नाही पाहिजे आणि ॲडजसंट पण आला नाही पाहिजे. तर कॉम्प्लिमेंटरी अँगलची कंडिशन काय आहे की दोन्हीही अँगलची ॲडिशन 90 डिग्री यायला पाहिजे आणि ॲडजसंट अँगल म्हणजे काय की त्यांचा व्हर्टेक्स आणि आर्म ही कॉमन असायला पाहिजे. म्हणजे व्हर्टेक्स आणि आर्म कॉमन नसायला पाहिजे, तर आपल्याला इथे सेपरेट काढायचे आहे अँगल. इथे नॉर म्हटलेला आहे ना, म्हणजे ॲडजसंट अँगल पाहिजे नाही तो, तर इथे आपल्याला सेपरेट अँगल ड्रॉ करायचे आहे, हे कन्फर्म झालं. ठीक आहे. बट ते सेपरेट अँगल आपल्याला किती मेजरमेंटचे घ्यायचे आहे, तर 90 डिग्रीपेक्षा कमी यायला पाहिजे दोन्हीही अँगलची ॲडिशन. का कमी यायला पाहिजे, कारण की ते कॉम्प्लिमेंटरी पाहिजे नाही ना. कमी किंवा जास्त 90पेक्षा कमी घेऊ शकतो किंवा 90पेक्षा जास्त ॲडिशन येणारे पण अँगल इथं आपण ड्रॉ करू शकतो, बट 90 डिग्री येणारे पाहिजे नाही, कारण इथे नायदर कॉम्प्लिमेंटरी म्हटलेलं आहे की कॉम्प्लिमेंटरी पण नाही पाहिजे आणि ॲडजसंट पण नाही पाहिजे. तर सिम्पल आहे, कोणत्याही मेजरमेंटचे आपण इथे अँगल्स ड्रॉ करू शकतो. फक्त आपल्याला त्या दोघांची ॲडिशन कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच 90 नको. तर इथे बेस लाईन घेते. इथे वन अँगल घेते मी 50 डिग्रीचा. बेस लाईन इथे प्रोटेक्टरच्या ह्या साईडला आहे, तर इथे या 0 पासून ह्या 50 पर्यंत घेत आहे मेजरमेंट. इथे एक डॉट आणि इथे हे अटॅच करून घेऊ. PQR angle PQR इज इक्वल टू 50 डिग्री. नेक्स्ट अँगल आता असा घ्यायचा आहे की त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल शो व्हायला पाहिजे नाही दोघांची पेअर. 50 मध्ये किती ॲड केले तर कॉम्प्लिमेंटरी येणार 40, म्हणजे 40पेक्षा आपल्याला ग्रेटर घ्यायचा किंवा स्मॉलर घ्यायचा. तर मी इथे 60 डिग्रीचा अँगल घेते. अंडरस्टँड, कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर पाहिजे नाही, म्हणून 90पेक्षा कमी किंवा जास्त अशी त्यांची ॲडिशन यायला पाहिजे. इथे 60 डिग्रीचा घेणार आपण. बघा इथे बेसलाईन आतमध्ये आहे, या 0 पासून इथे हा 60. खूप इझी आहे हे अँगल ड्रॉ करायचा आहे, तर फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं. MNO अँगल MNO इज इक्वल टू 60 डिग्री. बघा दोघांची ॲडिशन केली तर 110 डिग्री येत आहे, म्हणजेच 90पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पण नाही आणि ॲडजसंट पण नाही. ओके. 6th एक्झाम्पल आहे इथे अँगल इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. असे अँगल पाहिजे की ते लिनियर पेअर पाहिजे आहे आणि कॉम्प्लिमेंटरी पण असायला पाहिजे. तर बघा लिनियर पेअरची ॲडिशन किती असते 180 डिग्री. कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन किती असते 90 डिग्री. मग 180 डिग्री पण पाहिजे आहे 90 डिग्री, असं कसं काय पॉसिबल असणार आहे. ओके, म्हणजे हे कन्स्ट्रक्शन इथे पॉसिबल नाही, कारण की लिनियर पेअर एका स्ट्रेट लाईनमध्ये असते, तर स्ट्रेट लाईन ही 180 डिग्रीमध्येच येणार आहे आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे 90 डिग्री असते. तर 90 डिग्री काढायचा आहे, 180 डिग्री पण काढायचं आहे. कसं काय शक्य असणार आहे, दोन्हीही सेम होणारच नाहीत, म्हणजे हे पॉसिबल नाही. तर इथे आपण स्टेटमेंट राईट करू, नॉट पॉसिबल बिकॉज angles in a linear pair are always supplementary. ओके, ऑलवेज सप्लिमेंटरी असतात लिनियर पेअर. सप्लिमेंटरी अँगल पण हा 180 डिग्रीचा असतो आणि लिनियर पेअर पण 180 डिग्रीची असते. म्हणून
इथे कॉम्प्लिमेंटरी दिलेला आहे म्हणून हे कन्स्ट्रक्शन आपण ड्रॉ करू शकत नाही. ओके. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल, समजला असेल, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.